ते इथं काय करतो चांगला आहे. काय सुरू करायचं हे काय माहिती आहे. सर्व सर्व पत्रकार बांधवांचं भगिनींचं मनापासून स्वागत. आज सर्वात आधी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर गृह आणि सहकार मंत्री अमित शाह साहेब आणि पीयूष गोयल साहेब यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. कारण कांद्याचा जो प्रश्न निर्माण झाला त्या बाबतीमध्ये कालपासूनच चर्चा सुरू होती. विनंती आम्ही केली गृह आणि सहकार मंत्र्यांना, पीयूष गोयल साहेबांना. धनंजय मुंडे सुद्धा काल दिल्लीत गेले, त्यांची बैठक सकाळी झाली. आणि मी देखील गृहमंत्री, सहकार मंत्री आणि पीयूष गोयल यांच्याशी बोललो. अजितदादा देखील त्यांचंही बोलणं झालं. देवेंद्र फडणवीसजी जपानमध्ये असले तरी सुद्धा त्यांची चर्चा या वरिष्ठ केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्याशी, अमित भाईंशी, पीयूष गोयल यांच्याशी झाली. आणि एकंदरीत आतापर्यंतच्या इतिहासातला हा निर्णय जो नाफेडने घेतलेला आहे, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा, पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित दराने 2410 प्रति क्विंटल दराने हा निर्णय घेतला. 2 लाख मेट्रिक टन कांदा किंबहुना चर्चा होत असताना जो कांदा कंटेनरमध्ये आहे एक्सपोर्ट होऊ घातलेला झाली की 2 लाख मेट्रिक टन आपण कांदा खरेदी करतोय. परंतु गरज भासल्यास आपल्याला आणखी देखील केंद्राकडून सहकार्य मिळेल अशा प्रकारची खात्री देखील त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे सेंटर आहेत नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी, त्या सेंटरवर कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून होईल. आणि हे पहिल्यांदा होत आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. आणि हा नवीन बेंचमार्क आहे. भावात्मक स्पर्धा यामध्ये झाली. आणि यासाठी मी राज्याच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. जेव्हा राज्य अडचणीत येतं, शेतकरी अडचणीत येतो, तर राज्य सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहतं. हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अतिवृष्टी आहे, अवकाळी आहे, गारपीट आहे झाली, त्यावेळेस राज्य सरकारने सगळे निकष नियम बदलले, बाजूला ठेवले. शेतकऱ्याच्या मागे पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार उभं राहिलं, त्याला वाऱ्यावर सोडलं नाही. आणि म्हणून कांदा प्रश्नावर देखील आपण मागे देखील सरकारने 350 रुपयाचं अनुदान जाहीर केलं, त्याचं वाटप झालं. आणि आता या मोठ्या संकटामध्ये देखील 2 लाख मेट्रिक टन
कांदा खरेदी करण्याचा निर्णय 2410 रुपयामध्ये केंद्र सरकारने घेतला आणि भविष्यात देखील अडचण आली तर केंद्र सरकार पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे। मी आपल्याला आवर्जून सांगेन की आदरणीय प्रधानमंत्री परदेशामध्ये आज गेलेत, परंतु जाण्यापूर्वी त्यांनी यासाठी देखील निर्णय एक बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश आणि सूचनाही देऊन गेले। ही एक प्रकारची जी काही महाराष्ट्राच्या बद्दल जी भावना आहे, जी तळमळ आहे आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, जे ग्राहक आहेत त्यांना देखील दिलासा मिळावा या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा अभिनंदनीय निर्णय आहे। पहिल्यांदा असा निर्णय होतोय आणि त्याचबरोबर मगाशी मी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल या दृष्टीने आमचा काही चर्चा झाली। निर्णय आम्ही घेतोय कांदा चाळी वाढवणं, त्याचं अनुदान वाढवणं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून जास्तीत जास्त नाशवंत ज्या वस्तू आहेत कांद्यासारख्या त्या टिकायला पाहिजे, टिकल्या पाहिजे यासाठी देखील शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यामध्ये निर्णय घेतोय। काही यासाठी काही एक्सपर्ट जे खाजगी ज्या कंपन्या आहेत त्यांची देखील मदत घ्यायला लागली तर ती देखील घेऊ, जेणेकरून शेतकऱ्याला तोशीस कुठेही लागणार नाही आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। कांद्याची महाबँक ही संकल्पना या ठिकाणी आम्ही राबवतोय आणि त्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक सुकाणू समिती आहे, त्यांनी देखील काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यावर देखील आम्ही काम करतोय। 13 ठिकाणी कृषी समृद्धी प्रकल्प उभे राहत आहेत, त्यामध्ये जवळपास रब्बी कांदा पिकासाठी 10 लाख टन इतकी सायंटिफिक पद्धतीने साठवणूक क्षमता देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतोय। यामधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 60,000 पेक्षा जास्तीचे रोजगार देखील निर्माण त्यामध्ये होऊ शकतात आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारची जेव्हा अडचण शेतकऱ्याला येईल त्या अडचणीच्या काळामध्ये त्याला दिलासा देण्यासाठी जे जे काही उपाययोजना या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे ते राज्य सरकार नक्की करेल। केंद्र देखील त्याला पूर्णपणे सक्रिय पाठिंबा देत आहे। याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय, त्यासाठी मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचे आभार मानतो। म्हणून मी जे आता सांगितलं, हे जे नाशवंत आहेत त्याचं मग त्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याच्यावर प्रक्रिया करणं यावर नक्कीच सरकार विचार करत आहे। म्हणून काकोडकरांची एक जे कमिटी आहे त्याच्याही काही शिफारसी आहेत, नक्की त्यामधून शेतकऱ्यांना फायदा होईल। त्यामध्ये मी ॲडिशनलची एकच माहिती देतो आता की आपल्याला माहिती आहे जैन उद्योग समूह हा कांद्यावर प्रक्रिया करतो। मुलांच्या उपस्थितीमध्ये जो उद्योग रत्न ज्यामध्ये सह्याद्री फार्म शिंदे त्याचे प्रमुख आहेत, त्यांनी पण कांदा आणि टोमॅटोवर खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांना पूर्णपणे जिथं अहमदनगर जनरेटिव्ह लिमिटेड राऊरी या शेतकऱ्यांच्या 25,000 सभासद असणाऱ्या संस्थेचा कांदा प्रकल्पासाठी 117 कोटी रुपये किमतीचा आता मुख्यमंत्र्यांनी दुपारी पण आढावा घेतलेला आहे। मला एक गोष्ट आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना सांगायची की आज सकाळपासून 2-2, 3-3 वेळेला मुख्यमंत्री महोदय हे गृहमंत्र्यांशी बोलतायत, वाणिज्य मंत्र्यांशी बोलतायत, श्री मुंडेंना दिल्लीला पाठवलं आणि याच्यातनं एकच भावना सरकारची आहे। काय होतं, सरकार म्हणून काम करत असताना उत्पादकाचाही विचार करावा लागतो आणि ग्राहकाचाही विचार करावा लागतो। नक्की हा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी ऑफिसला म्हणजे सांगितलेल्या शासनाला विभागाला किंवा ताबडतोब आपण पत्र तयार करा पंतप्रधानांच्या नावे आणि त्याच्यातनं कांदा साठवणीसाठी शीतगृहाची आवश्यकता आहे। असं झाल्यास साठवणुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो। एक
म्हणून साळीच्या करता देखील मला त्यांनी अर्थमंत्री म्हणून सांगितलं की तुम्ही तरतूद करा. या वर्षीची किती तरतूद आहे त्याच्यात अजून किती वाढ केली पाहिजे, काम देतो ते अजून वाढवायचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्या प्रकारे आम्ही प्रस्ताव आणतोय आणि त्याच्यातनं अधिक कांदा हा कसा आहे, जिल्ह्याच्या इतर ठिकाणी देखील कांदा खरेदी सुरू झालेली आहे. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. आजूबाजूची जे देश आहे म्हणजे श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल किंवा आखाती देश असेल, इथं आपला कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात सरकारला केलेली आहे की जो काही तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कांदा तो त्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा फेरविचार करावा. हा शेतकऱ्यांना अतिशय महाराष्ट्राचं ते पण त्याच्यामध्ये भूमिका वठवेल अशा प्रकारच्या सूचना त्या मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे दिलेल्या आहेत आणि त्यामुळं प्रसंग पुढाकार घेत आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी, वाणिज्य मंत्र्यांनी पण त्याच्यात ताबडतोब लक्ष घातलं आणि म्हणूनच यंत्रणा सगळी हल्लेली आपण बघितलं. आणि कालपर्यंत व्यापाऱ्यांनी कांद्याची खरेदी बंद केलेली होती ती आता काही प्रमाणामध्ये आज सुरू पण झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला सरकारने या नुकसान हो 10 रुपये हा भाव देऊन 2 लाख मेट्रिक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. निर्णय यामध्ये कुठेही मागं राहणार नाही. यामध्ये केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी. पण तेव्हा कांद्याला अशा प्रकारचा निर्णय त्या संकट काळात घेतला गेला नाही. म्हणून मी मगाशी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देण्याचं एवढंच कारण त्यांवर दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण करू नये. यानंतर आणखी एक मी उदाहरण सांगतो की जेव्हा आपला साखर उद्योग अडचणीत आला होता आणि जो प्याज किसान है, प्याज उगाने वाले, उनका आदरणीय सहकार मंत्री अमित भाई और वाणिज्य मंत्री हमारे पीयूष गोयल जी, इनको धन्यवाद मैं देता हूं क्योंकि इन्होंने जो निर्णय लिया है, जो किसान संघ था जो होगा उसका निर्णय लेते हैं, उसके साक्षीदार आप भी लोग भी है. जो पहले सरकार ने 40% जो निर्यात शुल्क आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शिथिलता द्या अशी शेतकऱ्यांची ती विनंती आम्ही केली आहे. केंद्राला निर्णय आम्ही विनंती केलेली आहे की या निर्णयाच्या बद्दल देखील पुनर्विचार करा, फेरविचार करा. सीएम साहेब, पाठीमागच्या 20 दिवसापासून राज्यात पाऊस उघडलेला आहे. मराठवाड्यात विशेष करून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. राज्य कधीपर्यंत निर्णय घेणार आहे किंवा कंपन्यांना आदेश देणार आहे? अनुदान वाटपासंदर्भात काय पुढील कारवाई करणार आहे? नाही, जिकडे पाऊस कमी आहे तिकडे शेतकरी हवालदिल आहेत. नक्की वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी पाऊस पडलाय, पेरण्या झाल्या, सगळं झालंय. परंतु जिकडे शेतकरी संकटात आहे त्याच्या मागे सरकार उभं राहील. त्याला जे जे काही मदत करायची ते सरकार करेल. त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि त्याला जोडून मी सांगतो, आत्ताची प्रेस संपल्यानंतर त्याचबद्दलची बैठक मुख्यमंत्र्यांनी संबंधित सगळे अधिकारी बोलवलेले, मी पण त्याच्यामध्ये आहे, इतर पण काही मंत्रीगण आहेत आणि ह्याच्या संदर्भातला आत्ताचा आढावा. कारण काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळं चारा टंचाई निर्माण झालेली आहे, पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी पिकं अतिशय चांगली आहेत जिथं बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे. साठे पाण्याचे मर्यादित आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातूनच आपली प्रेस संपल्या ती मिटिंग आहे. ये बारिश जो कम कहीं पर हुई है, कहीं पर कम हुई है. इसके लिए तो अभी जैसे कहा है हमारे मुख्यमंत्री जी ने,
उसका आढावा बैठक अभी अभी हम लोग ले रहे, और उसमें जहाँ चारा की टंचाई हो, पानी की टंचाई हो, किसानों को किस तरह की मदद हो करनी चाहिए, इसके बारे में वो बैठक होगी। और उस बैठक में जहाँ पूरा आढावा लिया जाएगा, और मैंने पहले भी कहा है कि किसानों को किसी भी तरह की तकलीफ ना हो, उनको राहत मिले, ऐसा निर्णय सरकार लेगी। सरकार उनके साथ है। सर, दिल्लीमध्ये जाऊन एकीकडे पीयूष गोयलांची भेट घेतात आहे. सर, कृषी मंत्री आज केंद्र सुरू झाले. कृषी मंत्री आज दिल्लीमध्ये जाऊन पीयूष गोयलांची एकीकडे भेट घेतात आहे कांदा प्रश्नासंदर्भात. दुसरीकडे जापान दौऱ्यावरती उपमुख्यमंत्री 5 दिवसाचे आहेत, परंतु बीट मात्र उपमुख्यमंत्री करताना पाहायला मिळतात. एकीकडे बैठक सुरू असताना काय अडचण काय प्रॉब्लेम आहे? अडचण काय? सरकारमधलेच घटक आहेत ना हे. कृषी मंत्री काय? हा, श्रेयवादाची लढाई सुरू अरे अजिबात नाही. तुम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही. आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये प्रथम प्राधान्याने लक्ष घालणार आहे. आणि मी मगाशी श्रेयवाद घेणारे आम्ही लोक हपापलेले नाही याची गोष्ट लक्षात ठेवा. श्रेयवादवाले घरी बसले. प्रकरणी तुम्ही शरद पवार हे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत आमचे. आम्हाला जर वाटलं की घेण्याची गरज आहे तर घेऊ. चंद्रयानवरती बोला ना, हिंदीमध्ये बोला ना. चंद्रयान कल है ना, सर इम्पोर्टेंट अभी चलाएंगे ना, सुबह से चलाएंगे. कल उतरेंगे ना. कल उतरेंगे. नहीं अभी सर चंद्रयान सुबह. अरे भैया, चंद्रयान की लैंडिंग होगा. जो चांद उतरू दे ना. पहिला चालवणार सर. ये देखो, ये बहुत बड़ी सफलता है, और वो कल लैंड हो जाएगा तो सब खुशियां मनाएंगे. ये आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी के मार्गदर्शन में ये चांद्रयान 3 का यशस्वी उड़ान जो हुआ है, इसलिए सभी लोगों ने उस वक्त शुभकामनाएं दी है. कल लैंड होगा सुरक्षित से, ठीक से, और खुशियां मनाएंगे. इसलिए आपको सबको शुभकामनाएं. सर एक प्रश्न तो हो, सॉरी.